शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या आगळगाव रोडवरील निवासस्थानाला पेटते फटाके आणि स्फोटके फेकून आग लागण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे घडल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणी आमदार सोपल यांचे बंधू सुधीर गंगाधर सोपल यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। पोलिसात दाखल फिर्यादीनुसार सुधीर सोपल वय वर्ष 78 हे 23 जून रोजी मध्यरात्री सुमारे 1 वाजण्याच्या दरम्यान आपल्या निवासस्थानी झोपले होते। त्यावेळी घराच्या पाठीमागील बीटीएम पॅव्हिलियन मैदानाच्या दिशेने पेटत्या अवस्थेतील फटाके घराच्या परिसरात येऊन पडू लागल्याचा आरोप करण्यात आलाय। मोठ्या आवाजामुळे जाग आल्यानंतर त्यांनी खिडकीतून पाहिलं असता परिसरातील काही झाडांना आग लागल्याचं दिसून आलं। यानंतर घरातील कर्मचारी गुरुपाद्य स्वामी यांच्यासह त्यांनी परिसराची पाहणी केली। त्यावेळी 2 व्यक्ती कंपाऊंड ओलांडून घराच्या आवारात प्रवेश करून पेटते फटाके टाकत असल्याचं दिसल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आलाय। फिर्यादीनुसार नाथा मोहिते आणि योगेश लोंढे हे दोघे घराच्या आवारात दिसले। आपण पाहत असल्याचं लक्षात येताच त्यांनी कंपाऊंडवरील शिडीच्या साहाय्याने तेथून पलायन केल्याचं नमूद करण्यात आलंय। दरम्यान कर्मचारी गुरुपाद्य स्वामी यांचा मुलगा ओंकार स्वामी याने कंपाऊंडच्या बाहेर पाहणी केली असता काही व्यक्ती बाहेरूनही पेटते फटाके घराच्या दिशेने फेकत असल्याचं दिसलं आणि हे सुद्धा त्यांनी फिर्यादीत म्हटलंय। घटनास्थळी एक रिक्षा आणि 3 दुचाकी उभे असल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केलंय। या घटनेत घराच्या परिसरातील आंबा, जांभूळ आणि बाबूळची झाडं पूर्णपणे जळाली आहेत। तसंच सोलार पॅनलला तडे जाऊन अंदाजे 1.5 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा करण्यात आलाय। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 2 गाड्या आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। या प्रकरणी नाथा मोहिते, योगेश लोंढे, आशिष शिंदे, कुणाल खंदारे, राज देवकुळे, पेशा रणझुंजारे, नागेश मोहिते आणि अंबादास रणझुंजारे यांच्या विरोधात जीवितास धोका निर्माण करणं, राहते घर स्फोटकांच्या सहाय्याने जाळण्याचा प्रयत्न करणं तसेच आग लावून नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे बार्शी शहरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास बार्शी पोलीस करतायत।